हॅलो नमस्कार मंडळी, कशा सर्वजण. आय होप सर्वजण खूप मस्त आणि मस्त मजेत असाल. आज आहे माहेरचा दुसरा दिवस, म्हणजेच आपला दुसरा माहेरचा व्हिडिओ आहे. तर मस्त असं सकाळी मस्त असं वातावरण वगैरे झालं होतं. मी माझंही आवरून घेतलं, अंघोळ वगैरे घेतली. साडी काय मी वेअर केली होती कारण एवढी गरमी ना अक्षरशः. त्याच्यामुळे मला काय सवय नाही जास्त साडी, तुम्ही तर मला बघताच नेहमी मी गाऊनमध्येच असते. त्याच्यामुळे मी आज गाऊन घातलं होतं, पण करण साडी पण घालून मस्त आपलं व्हिडिओ शूट वगैरे करण. तर सकाळ सगळ्या गोष्टी आवरून झाल्या होत्या. चहा पाणी वगैरे पण झालेलं होतं माझं. तर म्हणलं आता मस्त असे ना, मम्मी बाहेर स्वयंपाक वगैरे बनवत होती, चपात्या वगैरे बनवत होती. तर ते तुम्हाला पुढं दिसून काय बनवलं काय नाही. मग मस्त असं मी सकाळ आपल्या देवाची पूजा वगैरे करून घेतली. आणि जे की मी देवाला जे फुलं वाहते ना, ते फुलांचं जे झाड आहे ना, जुईचं नाही जाई का जुई, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नक्की बरं का. हे बघा फुलं, व्हाईट कलरचे फुलं ते ना, मी स्कूलला जाते ना त्यावेळेस एवढं मोठं झाड झालं आहे ना ते अक्षरशः. मग त्यानंतर मस्त छोटीशी रांगोळ काढली. रांगोळ थोडीच होती आता, कारण की आत्ताच तुम्ही बघितलं असं माझी देवपूजा वगैरे करून झाली. मस्त अशी सकाळ देवपूजा झाली. तर बघा मम्मीच्या इकडं म्हणजे कसं, मग आता आपलं माहेरी आलं कसं असतं, सगळं काही गोष्टी आपल्या निवांतच असतात. आपल्या घरी आपली रोजची जीवनाची धावपळ असते, त्याच्यामुळे इकडं सगळं रिलॅक्स आहे. रिलॅक्समध्ये झोपणे उठणे, तिथून पुढं थोडंफार नाश्ता पाणी जे काय असं आपलं ते. मग नंतर आत्ताच माझी जस्ट देवपूजा वगैरे झाली. मम्मी कपडे धुती, चला तर आता मम्मीला कपडे सुकायला टाकावती धुती तोपर्यंत. आणि आज आहे ना मम्मीने घरच्या दुधापासून जी दही बनवतो ना, तर त्याची मस्त अशी कढी बनवली. खरंच ना, मी थोडीशी टेस्ट करून बघितली प्यायला, एवढी छान लागते ना. म्हणजे आपण विकतचं दही आणतो ना, त्याचं असं ना आंबटपणाही नसतो, कसलंच काही नसतं. तुम्हाला दाखवू का मी कढी झालं तोंडाला, कढी कशी झाली ते पण दाखव द्या 2 मिनिट. तर बघा पाहू शकता, इथं मस्त अशी छान कढी बनवली आपल्याला घरच्या दह्याची. त्याला आहे ना कोथिंबीर नव्हती बरं का, त्याच्यामुळंच वरून काय कोथिंबीर वगैरे नाही. जेवढं काय आपलं साहित्य असतं, हिरवी मिरची, ती जिरी मोहरी, त्याचा तडका देऊन मस्त अशी कढी बनवलेली आज मम्मीने. त्याच्यासोबत आहे ना मस्त अशा आहे ना चुलीवरच्या गरमागरम ज्वारीच्या भाकरी आणि चपाती वगैरे असं काही बनवलेलं आहे. हे बघा मम्मीने छान अशा गरम गरम ज्वारीच्या भाकरी आणि चपाती येतात चुलीवर बनवल्यात बरं का. खरं चुलीवरची टेस्ट नाही खरंच वेगळीच असते. आणि माझ्या पृशूला आहे ना तिकडे कसं रोज त्याला गॅसवर खाऊ कंट आलेला असतो, इथं आल्यामध्ये आजी चुलीवरची भाकऱ्या बनवा. तर चला आता आहे ना मी मस्त असं नाही करते, मम्मीला हेल्प करू. अजून एक सांगू का, कारण आमच्या मम्मीची त्यांना चोरी झाली होती आता मागं एक महिना झाला असं अंदाजे, एक महिन्याच्या अंदाज. त्यापासून आहे ना इतकी भीती वाटते ना, अशा डोळे अशा रात्र झोपच येत नाही कोणालाच. आता झालं समजा, त्या गोष्टीला काही करता येत नाही, पण आहे ना अशी झोपच येत नाही. त्या चोरी झाली त्याच्यामुळं. हे बघू शकता. तुम्हाला जर माझ्या मम्मीचं घराचं ना होम टूर जर पाहिजे असेल ना, नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला मी होम टूर देईन. तर चला आता जाऊ आपण मम्मीकडे. तर बघा आता इथं आमचं सगळ्या गोष्टी सकाळचं जे आपले कामं असतात ना, स्वयंपाक वगैरे, तिथं सगळ्या गोष्टी आवरून झाल्या. म्हणलं चला आता बसून तरी काय करणार, तेवढंच मम्मीला थोडीशी हेल्प करणार. रोजचंच तर तिला कामं आहेच, आपण तिकडे थोडासा रिलॅक्स असतो. आणि शेतकरी म्हणलं की रोजचं कामं हे आलेच, त्याच्यामध्ये सुट्टी नाही. त्यांना उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, काम हे त्यांचं नेहमीच चालू असतं. आणि इथं माझं बाळ आहे ना ट्रॅक्टर वगैरे खेळत होतं. गावाकडे आले ना तिला खरंच खूप मस्त वाटत होतं बरं का. त्याच्यामुळे मग थोडीशी मम्मीची हेल्प केली, कपडे वगैरे सुकायला टाकले. त्यानंतर आहे ना पप्पा गेलेले होते आज आष्टीला. त्यांना आज गुरांचं हे आणायचं होतं, खाद्य पेंड वगैरे, जे भुसा वगैरे असतो ते काय नाही, ते बघायचं. आमचे पप्पा झोपलेले होते आणि ही माझी आजी आहे. तर मस्तपैकी आम्ही गप्पा मारत वगैरे ना हे करत होतो, गवारीच्या शेंगा निवडत होतो. आणि असं मस्त वाटतं असं, कारण की एकटीला निवडायचं म्हणलं की खूप कंटाळा येतो. मग म्हणलं चला बसल्या ते शेंगा निवडून घेतल्या आम्ही आजीच. आणि आता कसं माहेरी आलं म्हणजे हे ते असं. आणि माहेरी आलं म्हणजे सासरी काय मला एवढं बी काही काम नाही, कारण की सासरी काय पण मला असं खाय प्यायला भेटत नाही असं नाही की. पण एक मुलीसाठी एक माहेरचं एन्जॉय म्हणजे हा वेगळाच असतो, हे प्रत्येक मुलीसाठी काही वेगळं नाही आहे. आणि इथं माझ्या बाळांचं ना लहानपणाचं जे आपण खेळायचं होतं भांडेकुंडे, हा त्याचा संसार झालेला होता. तर भांडेकुंडे वगैरे सगळ्या गोष्टी मांडलेल्या होत्या. इकडे ना एवढी गरमी ना अक्षरशः लई कसं तरी होत होतं बरं का. त्यानंतर आता पप्पा भाजीपाला आणायला गेले म्हणजे हे काय आम्हाला खाऊ घेऊन येणार नाही असं कधीच होणार नाही.
असं कधीच होणार नाही. कारण पप्पा जातानाच म्हणलं होते काय खायला आणि काय नाही. आम्ही म्हणलं काही आणा काही नाही एवढं. त्यानंतर पप्पा भाजीपाला वगैरे घेऊन आलते. आम्ही पण असं मग पप्पाने त्यांना समोसे वगैरे आणले होते खाण्यासाठी. मग आम्ही मस्त असे ना प्रिशू पण आले समोसा खायला. प्रिशाचा फेवरेट आहे समोसा. मला पण असं ना एक काही मला बाकीचं काय नाही बरं का, पण समोसा वडापाव एवढं आवडतं कारण की तुम्हाला माहिती. आणि असं नाही माझे तिकडं पण म्हणजे सासरी पण मी असे पदार्थ खाते, इथं आल्यावरच खाते असं नाही बरं का. पण इथं आल्यावर कसं असतं आहे नाही थोडंफार एक रिलॅक्स जीवन राहतं आपलं. तिकडे कसं आपल्याला रोजचं उठणं स्वयंपाक बनवणं हे तर आपलं नेहमीचंच आहे. हे तर आपल्या केल्याशिवाय मार्ग नसतो. त्याच्यामुळे इथं आल्यावर त्यातून आपल्याला सुट्टी भेटते. मग थोडंसं रिलॅक्समध्ये माणूस जीवन चालतं. मी तर मस्तचपैकी आम्ही समोसे वगैरे खाल्ले. मग इकडे चालले होते पप्पाचं मम्मीचं अशा गप्पा वगैरे मारत होतो आम्ही हेच गोष्टी. आणि इकडं मम्मीकडे आल्यापासून एक प्रॉब्लेम काय झाला आहे काय माहिती बरं का माझं. एक तर तुम्हाला तर माहिती आहे मला झोपच आहे ना आणि भूक पण जास्त लागते. सारखी अशी भूक लागते काय खाऊ काय खाऊ काय खाऊ असं होतं मला. इकडं आल्यावर काय मिळेल काय ना असं असं तुम्हाला पण असं होतं का सांगा बरं नक्की कमेंटमध्ये. आणि हो व्हिडिओला ना तुम्ही लाईक करत जावं राहा. एवढे व्हिडिओ बघता मग लाईक करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तर खरंच लाईक करत जा. एवढं व्हिडिओ बघता सबस्क्राईब करता मग लाईक का करत नाही काय माहिती. त्यानंतर कुठं आमचे वडापाव जिरत नाही तेवढ्यातच आली आईस्क्रीमची गाडी. आईस्क्रीमची गाडी आली की मग काय बाबा उन्हाळ्या म्हणले तर तेवढी आलंच आईस्क्रीम खाणं म्हणजे. मग इथं आता पप्पांनी काय केलं आम्हाला ना मावा कुल्फी घेतली होती आणि प्रिशालाही ना मस्त असा कोन घेतला होता. चॉकलेट कोन होता फ्लेवर चॉकलेटचा होता. त्याच्यामुळे मी तिला ना साईडचं काढून कागदाले भरपूर लागलं होतं. मग तिला मला अगोदर कागदाचं खाऊन घे चाटून खा नंतर कोण खा. पण मम्मी मला म्हणते अगं तिच्यासाठी आणले तू का खाती. म्हणलं जाऊ दे खाऊ दे ना मला पण काय होतं थोडंफार खाल्ल्याने. त्यानंतर लगेच सगळा दिवसच एवढा उन्हाचा कहर पडला होता. पण काय प्रिशा म्हणजे तुम्हाला तर माहिती प्रिशाला जवसाची चटणी किती आवडते ती. मग त्याच्यानंतर मम्मी काय म्हणली चला आता जाऊ दे लेकरू मागते तर बाबा नको बाबा तर करते म्हणली. मग त्यांनी ना भर उन्हात एवढं आहे ना इतकी गरमी होत होती आतमध्ये अक्षरशः बसू पण वाटत नव्हतं. आणि त्याच्यात छोटंसं बाळ आहे बरं का त्याच्यामुळे बॅकग्राऊंडला आवाज लहान बाळाचं थोडंसं ना इग्नोर करा बरं का. मग त्याच्यानंतर इथे ना मम्मीने मस्त असं जवसमध्ये खडे वगैरे निवडून घेतलं स्वच्छ करून घेतलं ते जवस. आणि मस्त आहे ना असं लाल बुंद होईपर्यंत ना मंद आचेवर आहे ना भाजून घेतलं होतं. तुम्हाला मी पुढं दाखवते जवसाची चटणी कशी झाली. त्यानंतर त्यात लसूण वगैरे पण घालायचं आपलं. आता लसूण वगैरे सोडायचं आहे अजून तर दाखवते तुम्हाला ते पण पुढं. कोणाकोणाला जवसाची चटणी काय आवडते सांग. आणि उन्हाळ्यात कसं आहे ना पातळ भाज्या वगैरे खाण्यापेक्षा ना असं चटणी तेच चांगलं मला वाटतं जरा. आणि माहेराला आलं म्हणजे कसं असतं माहिती का नुसतंच खायचं प्यायचं मस्तपैकी एन्जॉय करायचं आहे का नाही. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे कसं एक फील होतं बाबा उन्हाळ्याच्या सुट्टीला गेलो मामाच्या गावी असं गोष्टी. म्हणजे तर मम्मीने मस्त असं लसूण वगैरे निवडून घेतला होता. लगेच तरी ना मिक्सरला ग्राइंडर करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी चटणी टाकली होती. तर बघा अशा प्रकारे आपली चटणी रेडी झाली होती. ते बघा हा बघताच क्षणी तोंडाला ना पाणी सुटते. तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता. तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय.